नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते स्वस्त मस्त आणि आनंदी असाल. मी पण मजेत आहे. तर आज रात्रीचे इथे 8:30-9 वाजलेले आहेत. बाहेर तुम्हाला खिडकीतनं दिसतच असेल, बाहेर अंधार आहे. इथे माझा रात्रीचा स्वयंपाक सुरू आहे. पोळ्या जवळपास झालेल्या आहेत. सोबत सोबत मी भाजी पण करत आहे. आज मी खसखसची भाजी केली होती, पण त्यात मी थोडा ट्विस्ट केला होता, म्हणून ही रेसिपी काही तुमच्यासोबत शेअर केली नाही. म्हटलं आधी बघते कशी होते ती, नंतर मग मी तुमच्यासोबत शेअर करेन. चला, इथे माझा स्वयंपाक जवळपास आटोपलेला आहे. भाजी करून झालेली आहे, पोळ्या पण झालेल्या आहेत. बस शेवटची एक पोळी शिल्लक आहे, तेवढी मी आता टाकून घेत आहे. स्वयंपाक झाल्यानंतर जेवण वगैरे आटपून घेतलं. त्यानंतरचं काम असतं मग प्लेट, ताट, वाट्या वगैरे ज्या छोटे छोटे भांडे असतात तेवढे घासून स्वच्छ करून धुवून ठेवून द्यायचे. तर इथे मी संध्याकाळचे चहा पाण्याचे भांडे आणि आता रात्रीच्या जेवणाचे सर्व छोटे मोठे भांडे घासून स्वच्छ करून ठेवून दिले. फक्त मोठे भांडे तेवढे मी राहू दिले. कढया वगैरे, गंज वगैरे जे असतात ते मी रात्रीला घासत नाही, ते मग मी सकाळी घासून घेते. तर इथे माझे आता भांडे सुद्धा घासून झालेले आहेत. त्यानंतरचं सगळ्यात शेवटचं रात्रीचं काम म्हणजे गॅस शेगडी आणि गॅस ओटा व्यवस्थित पुसून घ्यायचा. रात्रीचं हे छोटंसं काम पण सकाळची सुरुवात आनंदाने करायची असेल तर खूपच आवश्यक आहे. तर चला, रात्रीचे माझे सर्व कामं आटोपले, पण सकाळी मला एक काम करायचं आहे. त्याची सुरुवात मला रात्रीपासूनच करायची आहे, म्हणून ह्या ब्लॉगची सुरुवात मी रात्रीच्या रुटीन पासून सुरू केलेली आहे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की गॅस शेगडी आणि ओटा पुसणं म्हणजे शेवटचं काम, पण उन्हाळ्याच्या दिवसात आणखी एक कामाची भर पडलेली असते आणि ती म्हणजे रात्रीला माठ भरून ठेवणं. माठामध्ये थोडं पाणी शिल्लक होतं, तर ते मी लोट्यामध्ये काढून घेतलं, कारण की आता रात्री मला एक लोटाभर पाणी प्यायसाठी पाहिजे असतं. तर मी तेवढं पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर मग माठ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला. आता असं तर काही होत नाही की माठ धुतला आणि काम संपलं. त्यावर झाकायची झाकणी सुद्धा व्यवस्थित घासून स्वच्छ करून घ्यावी लागते. चला, सर्व कामं आटोपली. त्यानंतर मग मी माठात पाणी भरून घेतलं. आता सर्वात महत्वाचं काम जे होतं ते म्हणजे मला आता डाळ भिजत घालायची होती. उद्या मला घालायची आहे मूगवड्या. तुम्ही म्हणत असाल सर्व उन्हाळा संपल्यानंतर ही बाई मूगवड्या घालायला घेत आहे, तर त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते. तर मूगवड्यासाठी मी इथे 1 पाव मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 100 ग्रॅम मटकीची डाळ घातलेली आहे. सोबतच मला चवळीची डाळ पण घालायची होती, पण चवळीची डाळ काही मिळाली नाही, तर मी अख्खी चवळीच इथे घालून घेतली. पाणी घातलं, डाळ भिजवायला ठेवली. चला, माझे रात्रीचे सर्व कामं आटोपले. गुड नाईट, भेटूया उद्या सकाळी. चला, सकाळ झालेली आहे. गुड मॉर्निंग. नेहमीप्रमाणे उठले. आज मी काही वॉकिंगला गेली नाही, तसं पण सध्या माझी वॉकिंग बंदच आहे. सकाळचा चहा करायला ठेवला. त्यानंतरचं नेहमीचं काम म्हणजे झाडांना पाणी टाकणं आणि अंगण धुवून काढणं. जर तुम्हाला खरंच प्रश्न पडला असेल की मी एवढ्या उशिरा वड्या टाकायला का घेतलेल्या आहेत, तर त्या प्रश्नाचं उत्तर मी आता देते आहे. खरं सांगायचं झालं तर यावर्षीचा उन्हाळा मला खूपच त्रासदायक झाला. आता आपल्याकडे एसी कूलर असला तरी त्याचा उपयोग काही आपल्याला पूर्ण वेळ होत नाही, कारण की जास्तीत जास्त वेळ आपल्याला किचनमध्ये काम करावे लागते आणि किचनमध्ये काम करताना तर साधा फॅन सुद्धा आपण लावू शकत नाही. आणि यावर्षी ऊन किती तापलं आपण सर्वांना माहीतच आहे. तर अशा या उन्हाचा मला खूप त्रास झाला. अंगापायाची आग होणे आणि बरंच काही. हेही एक कारण होतंच. आणि दुसरं कारण म्हणजे लग्नाला एवढे वर्ष झालं, पण मी आजपर्यंत कधीच हे उन्हाळी वाळवणाचे काम केलं नाही. 3-4 वर्षापूर्वीपर्यंत सासूबाई होत्या, तर त्याच मला सर्व करून द्यायच्या. वड्या, पापड, कुरड्या, जेही उन्हाळी वाळवणाचे काम होते त्या सर्व मला आणून द्यायच्या. आता 4 वर्ष झाले त्यांना जाऊ. त्यानंतर मग माझी आई मला आणून द्यायची, पण आता तिचे पण वय झालेलं आहे. मागच्या वर्षी मार्केटमधून विकत आणल्या, पण त्याची चव काही व्यवस्थित वाटत नव्हती, म्हणून यावर्षी मी हिम्मत केली की चला आपणच बनवूया. आणि इतके वर्ष कधी केलं नाही, तर परावलंबनाची सवय झाली, ती काही आता लवकर जाणार नाही. चला, अंगण धुवून झालं. तेवढ्या वेळात माझा चहा पण झाला. चहा घेतला, मग मी बसले नाही आणि लगेच किचनमध्ये आली, कारण की डाळ धुवून घ्यायची होती. कारण मी वड्यांकरिता साल असलेली डाळ वापरलेली आहे. आता डाळ धुवून साल काढून घ्यायची आहे, पण मी संपूर्ण साल काढणार नाही, कारण डाळींच्या सालींमध्ये फायबर आणि पोषक तत्वे असतात, त्यामुळे मी अर्धवटच साल काढून घेणार. तर बघा, इथे माझी डाळ धुवून झालेली आहे. एवढे साल तरी निघाले. आता डाळ एका चाळणीमध्ये मी काढून घेते, म्हणजे पाणी व्यवस्थित निथळून जाईल. चाळणीमध्ये थोड्या वेळ पाणी निथळू दिलं. नंतर मग मी ही डाळ
हॉलमध्ये एका फडक्यावर आणून पसरवून दिली. फॅनच्या वाऱ्याने ती लवकर कोरडी होऊन जाईल. डाळ वाळेपर्यंत स्वयंपाक पण आटवून घ्यायचा होता, पण त्याआधी डाळीमध्ये मेथीदाणा आणि जिरं याची पूड आम्ही टाकत असतो, तर ती मी आधी भाजायला घेतली. सोबत सोबत स्वयंपाक पण करायला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे गंजात मी भात ठेवला आणि वरणाचा कुकर हा मी इंडक्शन शेगडीवर ठेवला. कुठलं पण अवांतर काम करायचं म्हटलं तरी स्वयंपाक हा आधी करावा लागतो, कारण की आपल्या अवांतर कामामुळे आपण घरातील बाकीच्यांना उपाशी ठेवू शकत नाही. चला, इथे माझा सर्व स्वयंपाक पण आटोपला, पोळ्या पण माझ्या झालेल्या आहेत. सर्वात शेवटचं काम म्हणजे पोळ्याच असतात. पोळ्या झाल्या त्यानंतर मग ओट्यावरचा पसारा मी सर्व आवरून घेतला. निघालेले भांडे सर्व बेसिनमध्ये घासायला टाकून दिले. मग अशी जी डाळ वगैरे धुतली होती आणि जे भांडे निघाले होते ते मी स्वयंपाक करता करता मधामधात घासून ठेवून दिले. स्वयंपाक आटोपला, बाकी कामं मी तसेच राहू दिली, कारण आधी हे वड्यांचं काम पूर्ण केलेलं बरं, कारण की ऊन जायच्या आधी वड्या टाकून झाल्या पाहिजे, नाहीतर मग त्या वाळणार नाही. जे मेथीदाणा आणि जिरं मी भाजून ठेवलं होतं त्याची आधी पूड करून घेतली. माझ्याकडे फूड प्रोसेसर असल्यामुळे या मोठ्या भांड्यात एकाच वेळेस अर्धा किलोपेक्षा जास्त डाळ वाटल्या जाते. डाळ जरा जास्तच कोरडी झाली होती, त्यामुळे मला अगदी थोडं पाणी इथे वापरावं लागलं. डाळ आता छान बारीक झालेली आहे. या फूड प्रोसेसर मध्ये डाळ व्यवस्थित बारीक होते. मिक्सरच्या भांड्यापेक्षा या भांड्यामध्ये डाळ छान बारीक वाटल्या जाते. जी मेथीदाणा आणि जिऱ्याची पूड करून ठेवलेली होती ती आता या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही पण मुगाच्या वड्या अशाच प्रकारे करता का, की तुमची करण्याची पद्धत काही वेगळी आहे? मला कमेंट्स करून नक्की सांगा. चला, वड्यांची डाळ तयार झालेली आहे. आता वड्या टाकायला सुरुवात करू. आता इथे मी जरा एक वेगळाच प्रयोग करायला घेतला. माझे मिस्टरांनी पण पाहिलं तर ते म्हणाले, तू वड्या टाकत आहे की चकल्या टाकत आहे? तर मी म्हटलं मीच वड्याच टाकत आहे, पण आज मी थोडा एक वेगळा एक्सपेरिमेंट करून बघत आहे. तर मी चकल्याच्या साच्याने एक अशी लांब रेघ ओढून घेतली आणि मग चाकूने त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतले. म्हणजे त्याने वड्या तर तशा छान झाल्या, पण असा आकार काही व्यवस्थित येत नव्हता. पण जे हाताने टाकण्यापेक्षा यात वेळ थोडा कमी लागत होता. म्हणून मी नंतर काय केलं, चकली साच्याला अगदी थोडा थोडा दाब देत गेली. मग अगदी थोडी थोडी डाळ त्यातनं बाहेर निघत गेली. मग एक एक वडी मी हाताने टाकत गेली. नेहमीच्या पद्धतीपेक्षा या पद्धतीने वड्या भराभर टाकल्या गेल्या. तुम्ही सांगा, आवडली का तुम्हाला ही वड्या टाकण्याची नवीन पद्धत? चला, अशा पद्धतीने इथे माझ्या वड्या टाकून झालेल्या आहेत. निघालेले भांडे इथे घासायला आणून टाकले. तशाही वड्या काही जास्त नव्हत्या, फक्त अर्धाच किलोच्या होत्या, त्यामुळे लवकरच झाल्या. चला, जे महत्वाचं काम होतं ते आटोपलं. आता डेली रुटीनची जी कामं बाकी होती ती आवरून घेते. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबविते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार, थँक्यू.